संकेत मांडवकरचा जर फॉर्म पाहायला गेला तर ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये एक चांगलं नाव आहे. तोच स्वतः कर्णधार आहे. कृपया मागाच्या सामन्याचा जो बॉल खेळून झाला तो पवेलियनच्या दिशेने द्यायचा आहे. गोविंद करमलकर पंच होते, त्यांनी नोंद घ्यायची आहे. मागाच्या सामन्यात जो चेंडू खेळवला गेला तो पवेलियन पाशी द्यायचा आहे. विराट नेटवर्क्स व्हीएन यावरती हा लाईव्ह प्रक्षेपण आपण घर बसल्या आनंद घेऊ शकतो. त्यांना कृपया सबस्क्राईब करा, लाईक करा, त्यांची ख्याती होईल नक्कीच. अजून माहिती नाही, थांबा. बॉलर 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 नेम सांगायचे. बॉलर नेम, बॉलर नेम राकेश. वैयक्तिक पहिला आणि संघातर्फे देखील पहिले षटक घेऊन आलाय राकेश. क्रमांक 5चा हा सामना. जर्सी नंबर 18 विराट सर, विराट सरांची जर्सी नंबर परिधान करून मैदानामध्ये दाखल झालाय. ऑन स्ट्राईकला खेळतील राहुल. सलामीचे हे दोन्ही फलंदाज. सुपर चॅलेंजर्स संघाकडून पुन्हा एकदा इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला. थोडासा चेंडू आतमध्ये गेला, त्याच नंतर बाहेर त्याने टर्न घेतलं, थोडीशी उसळी घेतली आणि चेंडू गेला निर्धाव यष्टांच्या पाठीमागे. सुंदर गोलंदाजी करतायत. पहिला चेंडू टाकला गेला, पहिला चेंडू निर्धाव टाकला. आता मात्र ऑन स्ट्राईकला खेळतील पुन्हा एकदा राहुल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला. इथे काय घडतंय तिथे क्षेत्ररक्षक येत आहेत, परंतु तोपर्यंत एक धाव पूर्ण होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र जरूर केलाय. 2 या धावेनिशी संघाचा श्री गणेश होतोय. राहुल याचा देखील श्री गणेशात झालाय. धाव संख्या जाऊन पोहोचले 2 या आकड्यावरती. 2 चेंडूंचा खेळ मात्र समाप्त झाला. 30 या सर्कलच्या आतमध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु चेंडू ऑन दी कार्पेट गेलाय. मिड ऑनच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. पुन्हा एकदा इथे ऑफसाईडच्या दिशेने कटवलेला चेंडू थोडासा उचली घेतला, त्याच्यानंतर बॅकफुटला जाऊन पंच केलं आणि एक धाव मिळते. एका धावने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 3 या आकड्यावरती. आता मात्र ऑन स्ट्राईकला खेळतील स्वतः कर्णधार हर्षद. स्वतः कर्णधार हर्षद असतील. चांगला हे देखील चांगले टेनिस क्रिकेट खेळतात. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला. मिडऑनच्या दिशेने कटवलेला हा चेंडू. तिथे क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमधला क्षेत्ररक्षक जातो, थोडीशी मिस फील्ड होते, तोपर्यंत 2 धावा मिळत आहेत. 2 या धावेनिशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 5 या आकड्यावरती. काहीच गरज नव्हती, कारण तिथे मिड ऑनला क्षेत्ररक्षक होता. एक धाव कुठेतरी वाचली असती. 1 शॉट, माफ करा, 1 शॉट म्हणजे काय, एकच धाव मिळेल. एका धावेनिशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 4 धावा. सुरेख गोलंदाजी करतोय. आतापर्यंत 4 चेंडू टाकले गेलेत आणि 4 चेंडू फक्त 4 धावा खर्च केल्या गेल्या. एकही अतिरिक्त धाव नाही. सर्व बॅटनेच घेतलेल्या धावा आहेत. राहुल गोलंदाजी चांगले करतोय. राकेश गोलंदाजी मात्र चांगली करतोय. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झालाय. तिथे क्षेत्ररक्षक येतोय मिड ऑनचा आणि काय घडतंय, सोन्याचा गोळा मात्र होतोय जमिनीला दान. इथे जीवदान मिळतंय, मोठं जीवदान मिळतंय. पंचांकडे अपील करतायत, पंच अपील मात्र फेटाळून लावतायत. मोठा धक्का बसला असता तो म्हणजे स्वतः कर्णधार राहुल बाद झाले, स्वतः कर्णधार हर्षद बाद झाले असते, परंतु तसं झालं नाहीये. झेल मात्र सुंदर, एक चांगला सोपा झेल सोडला गेला. इथे चांगला चेंडू, काय चेंडू टाकलाय, कमबॅक करून दाखवलं आपल्या संघाला. मी देखील तितक्याच ताकदीचा आहे. टिट फॉर टॅट जशाला तसं उत्तर देतोय. पहिल्या षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या मात्र जाऊन पोहोचले 6 धावा. 6 चेंडूंचा खेळ संपलाय आणि फक्त 6 धावा खर्च केला. सुंदर गोलंदाजी, एक झेल होती ती म्हणजे स्वतः कर्णधारांची, परंतु ती सुटली गेली आणि या चुका कुठेतरी महाग पडते. मैदानात एक चूक जर झाली ना तर विजय आपला हिरावून जाऊ शकतो. ओव्हर संपतंय.
पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 6. कम ऑन डीजे. लवकर मारूया स्टार्टर जाऊ माझ्या बुलेटवर. लवकर मारूया स्टार्टर जाऊ माझ्या बुलेटवर. वैयक्तिक पहिल्याने संघातर्फे मात्र दुसरं षटक घेऊन आलाय सुरेश नारंगी क्रीडा नगरी, ज्यांच्या आवाजाने धनांत येते साऊंड सिस्टीम वाले आमचे साऊंड सिस्टीम वाले आमचे सहकारी भावेश डीजे ASC. चांगला साऊंड आहे. क्रीडा नगरी मात्र दनानं सोडले. लेग बायच्या स्वरूपात 1 धाव मिळते. 1 या धावनेशी संघाची धाव संख्या मात्र जाऊन पोहोचले 7 धावा. पुन्हा एकदा सुरेश गोलंदाजी ट्रॅक वरती चांगली गोलंदाजीचा नमुना पेश केलाय. इथे फुलटॉस चेंडू होता, तिथे क्षेत्ररक्षक येत आहेत आणि डोक्याच्या वरून चेंडू ट्रॅव्हल होईल. 1 बाउंड 2 बाउन्स जातोय चौकार 4 धावेसाठी. 4 या धावेचे पुन्हा एकदा सुरेश गोलंदाजी ट्रॅकवरती मात्र सज्ज झालाय. ऑन स्ट्राईकला गेले. चांगला फटका इथे खेळला गेला मिड ऑनच्या दिशेने. हा चेंडू येताना दिसतोय जर्सी नंबर 44 फेक करेल, परंतु इथे चुकी करतोय. फेक करताना चुकी करतोय. तिथे मिसफिल्ड होते संकेत यांच्याकडून आणि धाव संख्या 2 ने पुढे सरसावते. धाव संख्या जाऊन पोहोचले 12 या आकड्यावरती. चांगली गोलंदाजीचा नमुना पेश करतोय आपल्या संघासमोर. जर्सी नंबर परिधान करून 12 जर्सी नंबर आणि रन देखील संघाचे झाले तेवढेच 12. पुन्हा एकदा सुरेश गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होईल. ऑन स्ट्राईकला खेळेल. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु पंचांचा इशारा येतोय. दोन्ही हात समांतर होत आहेत. वाईड चेंडू म्हणजेच काय अतिरिक्त धाव संख्या जाऊन पोहोचले 13 या आकड्यावरती. सुरेश चांगली गोलंदाजी टाकत होता, परंतु लाईन थोडीशी भरकटते. वाईड चेंडू. पुन्हा एकदा सुरेश गोलंदाजी ट्रॅक वरती. पंचांचा इशारा. समांतर हात होत आहेत रेषेत आणि 1+1 अशा 2 धावा. 2 या धावेनेशी संघाची धाव संख्या मात्र जाऊन पोहोचले. 2 या धावेनेशी संघाची धाव संख्या 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. पुन्हा एकदा सुरेश गोलंदाजी ट्रॅकवरती. राईट आर्म ओव्हर द विकेट असेल हर्षद साठी. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र जरूर केला. पंचांकडे अपील करतात. पंच अपील मात्र उचलून धरतायत आणि मोठा धक्का बसेल. पंचांचा हा आत्मा आसमानाकडे गेलाय आणि मोठा धक्का बसलाय हर्षद याच्या स्वरूपात. हर्षद बॅक टू द पवेलियन. कम ऑन डीजे. डीजेला मिळते संधी. पुन्हा एकदा सुरेश गोलंदाजी ट्रॅक वरती. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. दाजी. हा चेंडू अतिरिक्त थोडस लांबवलेलं षटक पाहायला मिळतंय सुरेशच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी केली होती. लाईन थोडीशी भरकटली आणि चेंडू गेला यष्ट्यांच्या पाठीमागे अतिरिक्त धावेसाठी. पुन्हा एकदा सुरेश गोलंदाजी ट्रॅक वरती. पुन्हा एकदा वाईड चेंडू. थोडासा आतमध्ये चेंडू जर ठेवला तर बरं होईल. हे षटक खूपच लांबवलेलं दिसतंय. धाव संख्या मात्र जाऊन पोहोचले 17 या आकड्यावरती. 17 धावा. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झालाय. मिडऑनला क्षेत्ररक्षक येतोय आणि पुन्हा एकदा झेल मात्र सुटतोय. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा दुसरा धक्का बसला असता. पंचांचा इशारा येतोय. नो चेंडू. नो चेंडू. फेकीचा इशारा येतोय. नो असेल.
चेंडू नो असेल, लांबवलेले हे षटक झेल सुटतोय आणि धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले 18 या आकड्यावरती. माफ करा 19 धावा झाल्यात. फ्री हिट असेल, दोन्ही फलंदाजांनी लक्षात घ्यायचंय. पुढचा चेंडू फ्री हिट असेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. चांगला चेंडू टाकला गेला. थोडीशी उसळी घेतली. लेग स्टंपच्या आतून येणारा हा चेंडू पाहायला मिळाला. चेंडू जातोय निर्धाव. शेवटचा चेंडू असेल सुरेशाचा, जर्सी नंबर 12 परिधान करून. आणि हा चेंडू पुन्हा एकदा वाईड, काहीसा बाहेर काढतोय. पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतोय नो. पुन्हा एकदा फ्री हिट असेल. हे लांबवलेलं षटक आपल्याला पाहायला मिळतंय सुरेशाचं. 5 चेंडूंचा खेळ मात्र समाप्त झालाय. उर्वरित 1 चेंडू मैदानामध्ये शेष असेल. पुन्हा एकदा सुरेश रायटम ओव्हर द विकेट असेल. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. चांगली गोलंदाजी केली, परंतु अतिरिक्त रन खूप गेलेत या ओव्हर मध्ये. चांगला गोलंदाजीचा नमुना पेश केला होता, परंतु लांबवलेला हे षटक. आणि डीजेला मिळतंय संधी. डीजे कम ऑन. छोटे छोटे लम्हों का है बड़ा सेलिब्रेशन. ओ जियो धन धन धन, ओ जियो धन धन धन, ओ जियो 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 धन धन धन, ओ जियो धन धन धन, ओ जियो धन धन धन, ओ जियो 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 धन धन धन, ओ जियो. धावसंख्या झाले 19. वैयक्तिक पहिल्या निर्णायक षटक असेल, अंतिम षटक असेल या पहिल्या इनिंग मधला. सुपर चॅलेंजर्स संघ चांगल्या स्थितीमध्ये दिसतोय. धावा झाल्यात 20. 10च्या सरासरीने धावा काढण्यात यश मात्र आलंय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. तिथे संकेत येत आहेत चांगल्या. 30 या सर्कलच्या आतमध्ये चेंडू अडवला जातोय. धावसंख्या झाले 21. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना पहिल्या चेंडूचा खेळ मात्र समाप्त झालाय. धावसंख्या झाले 21. जर्सी नंबर 45 रोहित शर्मा सरांची ही जर्सी नंबर परिधान करून मैदानामध्ये दाखल झाले. अगदी विश्वामध्ये जर 45 नंबर टाकला ना, ते रोहित सरांची जर्सी येते. एवढं उंच क्रिकेट त्यांनी नेऊन ठेवलं आपल्या इंडियासाठी, आपल्या भारतासाठी. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. 2 लेगच्या मधून चेंडू पार होईल. जाहिली अष्टांच्या पाठीमागे धावसंख्या आहे तिथे धावसंख्या स्थिरावलेली आपल्याला पाहायला मिळते. या नारंगी क्रीडा नगरीमध्ये चांगली खेळपट्टी आपल्याला उपलब्ध करून दिली नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ मैदान नारंगी यांनी. त्यांचे देखील स्वागत आभार आहेत. ट्यूबफिट्स प्रीमियर लीग पर्व 3 खेळताना इथे यष्टीरक्षक मात्र चूक करतायत. थोडासा भरकटतो. लाईन मात्र बिघडली गेले. इथे गोलंदाजाचे चांगले. पुन्हा एकदा नो येतोय. फ्री हिट असेल. फलंदाजांनी लक्ष घ्यायचंय. 1+1 अशा 2 धावा. 2 या धावांनी संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले 21 धावा. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र जरूर केलाय. चेंडू पार होईल, जाईल मेडॉनच्या दिशेने. षटकार 6 धावेसाठी. दोन चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. उर्वरित 4 चेंडू शेष आहेत. हॅलो. आता मात्र 2 धावा घेतल्या. 2 या धावेनिशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 29 या आकड्यावरती. एक षटकार आला आणि धावसंख्येला मात्र झपाट्याने वाढत गेली. अरे बॉलर का नाम बताना सीखो यार.
लेग साईडच्या दिशेने कटवलेला हा चेंडू तोपर्यंत एक धाव पूर्ण करतात. दुसऱ्या धावेचा प्रयत्न थ्रो होईल परंतु गडी बाद होऊ शकत नाही. पंचांकडे अपील करतात. पंचांचा बोट मात्र आसमानाकडे जाते. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये इथे मोठा धक्का बसतोय तो म्हणजे सुपर चॅलेंजर्स या संघाला. एक रन काढला हा आता. 4 रन किती झाले आता? 1 रन झालं का? चार चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. उर्वरित 2 चेंडू मैदानामध्ये शेष असतील. तीन षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले 33 धावा. म्हणजेच काय तर उद्दिष्ट ठेवलंय मुंबई रजर्स या संघासमोर. 34 धावांचा 18 चेंडू आणि 34 धावा. लगाएंगे जान लगाएंगे जलवा ऐसा दिखा देंगे. पंच जुना बॉल पवेलियनच्या दिशेने द्यायचा आहे. पंच या इनिंग मधला चेंडू पवेलियनच्या दिशेने यायचा आहे. कुछ करिए बस बस बड़ा बोल
18 चेंडू आणि 34 धावांचं उद्दिष्ट गाठण्यासाठी सलामीचे मुंबई रगर्स या संघाकडून दाखल झाले. एका बाजूला खेळतील संकेत स्वतः कर्णधार आणि दुसऱ्या बाजूला खेळतील सतीश. आणि पहिली वैयक्तिक पहिल्या आणि संघातर्फे देखील पहिलं षटक घेऊन आलाय दाजी. राईट ओव्हर द विकेट असेल सतीश साठी. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. स्क्वेअर लेग मध्ये हा चेंडू 30 सर्कलच्या आतमध्ये अडवला जातो. तोपर्यंत एक धाव मिळेल. एक या धावनिशी संघाच्या धावसंख्येचा मात्र श्री गणेश झालाय आणि सतीशचा देखील श्री गणेश झालाय. दाजी पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती. संकेत मांडवकर चांगला अनुभव आहे याच्याकडे. टेनिस क्रिकेटचा मोठे फटके खेळू शकतो. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र जरूर केला होता. पंचांचं बोट आसमानाकडे जाते. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. चेंडू स्टंपला आदळून जातोय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये मोठा धक्का बसतोय संकेत मांडवकर याचा. धन्यवाद डीजे. आता मात्र संकेत यांची जागा घेण्यासाठी जात आहेत सुरेश. डगआउटचा शिकार ठरला संकेत दाजी यांच्या गोलंदाजीवरती. पुन्हा एकदा दाजी गोलंदाजी ट्रॅकवरती मात्र सज्ज होत आहेत. जर्सी नंबर 27 ऑन स्ट्राईकला खेळेल नवीन बॅटर सुरेश. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला. स्टेट डाईव्हला फटका येतोय. 30 सर्कलच्या आतमध्ये अडवण्याचा जरूर प्रयत्न केला होता. तोपर्यंत 2 धावा मिळत आहेत. शॉर्ट सिलेक्शन इथे चांगलं झालं आणि 2 धावा मिळाल्या. 2 या धावेनिशी संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले 3 या आकड्यावरती. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. संकेत डगआउटचा शिकार ठरला. मोठा धक्का बसला मुंबई रगर्स या संघाला. पुन्हा एकदा सुरेश ऑन स्ट्राईकला मात्र खेळतील. स्क्वेअर लेगला मारायचा प्रयत्न जरूर केला होता परंतु यष्ट्यांच्या वरतून चेंडू जातोय निर्धाव. यष्ट्यांच्या पाठीमागे सुंदर यष्टीरक्षण करतायत रॉयल चॅलेंज सुपर चॅलेंजर्स संघाचे यष्टीरक्षक. पुन्हा एकदा दाजी गोलंदाजी ट्रॅकवरती मात्र सज्ज होत आहेत. उजव्या यष्टीच्या थोडासा बाहेरचा चेंडू. पंचांचं हात समांतर रेषेमध्ये होत आहेत. अतिरिक्त धाव मिळते. 1 या धावसंख्येने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 4 धावा. 4 चेंडूंचा खेळ बाकी संपलाय. अजून उर्वरित 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा सुरेश मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. 30 या सर्कलच्या आतमध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न जरूर केला परंतु चेंडू ऑन दी कार्पेट जाईल स्क्वेअर लेगला. तोपर्यंत 2 धावा घेतल्या जातात. 2 या धावेनिशी संघाच्या धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले 6 धावा. 34 धावांचं उद्दिष्ट ठेवलंय ते सुपर चॅलेंजर्स या संघाने. दाजी गोलंदाजी ट्रॅकवरती आतापर्यंत चांगली गोलंदाजी हाताळली गेली. मोठा धक्का बसला दाजी यांनी मोठा धक्का बसवला तो म्हणजे मुंबई रगर्स या संघाला. संकेत स्वतः कर्णधार डगआउटचा शिकार ठरून गेलाय. आता मात्र त्याची बाजू सावरताना स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घेऊन आलाय सुरेश. चांगला खेळू शकतो. याच्याकडे अनुभव आहे. मोठा फटका स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता परंतु चेंडू फसवा टाकला गेला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली आहे 6 धावा. 6 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 6 धावा झाल्यात. कम ऑन डीजे. चे 34 धावांचं उद्दिष्ट गाठत असताना आतापर्यंत मुंबई रेंजर्स हा संघ जाऊन पोहोचलाय. फक्त 6 या आकडेवरती चांगली गोलंदाजी केली दाजी यांनी.
वैयक्तिक पहिलं आणि संघातर्फे दुसरं षटक घेऊन येत आहेत स्वतः कर्णधार सुपर चॅलेंजर्स या संघाचे कर्णधार हर्षद. ऑन स्ट्राईकला मात्र खेळतील जो सलामीला फलंदाज आला संकेत सोबत आला तोच सतेश. राईट आर्म ओव्हर द विकेट असेल सतेशसाठी. 10-12 पावलांचा रनअप छोटासा लेग साईडच्या दिशेने कटवलेला हा चेंडू जाईल. पंचाचा इशारा येतोय. पंच धावा सांगायचे आहेत 4 या धावेनेशी संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले 10 या आकड्यावरती. मेरी जान महफिल ही लुट जाए दे दे जो जुबान मेरी जान उस पे मर मिट जाए. तुम्हें जो पठान मेरी जान महफिल ही लुट जाए दे दे जो जुबान मेरी जान उस पे मर मिट जाए. थँक्यू डीजे. पुन्हा एकदा हर्षद गोलंदाजी ट्रॅक होती मात्र सज्ज होत आहेत. ऑन स्ट्राईकला खेळतील सतीश. लेग स्टिकच्या बाहेरचा चेंडू आणि थोडासा उजव्या एष्टीच्या बाहेर चेंडू गेला. चेंडूने उसळी घेतली. चेंडू गेला निर्धाव. पंच करण्याचा प्रयत्न जरूर केला होता परंतु निर्धाव चेंडूची सांगता जरूर झाली आहे. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचले 10 या आकड्यावरती. पहिल्या चेंडूवरती चौकार त्याच नंतर कमबॅक करून दाखवलं हर्षद याने आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा दाजी गच्चा क्षेत्ररक्षण करतात यष्टीरक्षक करतात तिथे चोरटी एक धाव काढली जाते. 1 या धावाने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचल्या 11 धावा. हा देखील फसवा चेंडू ठेवला होता. आता मात्र ऑनस्ट्रेकला जाईल सुरेश. थोडासा लांबावलेलं षटक आपल्याला पाहायला मिळालं मगाच्या इनिंग मध्ये सुरेश यांचं. आता तेच बॅटिंग मध्ये 1 डाऊन वरती आलेत. धावा करायच्या 34. आतापर्यंत धावा फक्त झाल्यात 11 धावा. पुन्हा एकदा सुरेश. हा लेगस्टिकच्या थोडासा बाहेरचा चेंडू अतिरिक्त धाव मिळते. पंच पवेलियनच्या दिशेने सरसवतायत आणि सांगतायत ही अतिरिक्त धाव आहे. 1 या धावेने संघाची धाव संख्या मात्र जाऊन पोहोचले 12 या आकड्यावरती. संकेत मांडवकर यांचा थोडासा संघ कुठेतरी बॅकफुटला जाताना आपल्याला या क्रीडानगरीमध्ये पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा हर्षद गोलंदाजी ट्रॅक वरती. पुन्हा एकदा हाय काय घडते. पंचांचा इशारा येतोय एस इट इज वाईड म्हणजेच काय पुन्हा एकदा अनुदान आणि ते अनुदान जाईल संकेत यांच्या टीम म्हणजे मुंबई रेगर्स या टीम मध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचले 13 या आकड्यावरती. वाईड चेंडूची सांगता झाले. त्याच नंतर पुन्हा एकदा ऑन स्ट्राईकला खेळतील सुरेश. हर्षद यांचा पुढचा चेंडू असेल सुरेशसाठी. इथे ऑफ साईडला ढकलण्याचा प्रयत्न जरूर केला होता. बॅकफुटला जाऊन पंच करत होते परंतु चेंडूने थोडीशी उसळी घेतली आणि गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. सुंदर यष्टीरक्षण करतात दाजी यष्ट्यांच्या पाठीमागे आणि चांगली गोलंदाजी केली. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. उर्वरित 2 चेंडू असतील. धावसंख्या स्थिरावलेली आपल्याला या मैदानामध्ये पाहायला मिळते. मुंबई रेगर्स या संघाची स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न जरूर केला. ऑफसाईडच्या दिशेने सिलेक्शन शॉट चांगला आहे. तिथे क्षेत्ररक्षक येतोय 30 या सर्कलच्या बाहेर चेंडू अडवला जातोय. मिड ऑफला आलेला हा चेंडू. तोपर्यंत 2 धावा मिळत आहेत. 2 या धावेनिशी संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले 15 या आकड्यावरती. हर्षद यांचा शेवटचा चेंडू असेल. दुसरं षटक घेऊन आपल्या संघाची जबाबदारी घेऊन आले होते परंतु ते पूर्णपणे प्राणपणाला लावतायत. ऑन स्ट्राईकला खेळेल पुन्हा एकदा. इथे काय घडतंय. लेग स्टिकच्या थोडासा बाहेरचा चेंडू. पंचांचा इशारा येतो एस इट इज वाईड म्हणजेच काय तर अतिरिक्त धाव मिळेल. 1 या धावेनिशी संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले 16 या आकड्यावरती. अजून 34 धावांचं उद्दिष्ट गाठायचंय. फक्त आणि फक्त 16 धावा झाल्या आहेत. 12 चेंडूंचा खेळ संपत आलाय. शेवटचा चेंडू असेल हर्षद यांचा. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केलाय. गॅपमध्ये हा चेंडू आहे. क्षेत्ररक्षक मागे धावतोय ऑन दी कार्पेट परंतु तिथे सुंदर क्षेत्ररक्षण कराय. तोपर्यंत 2 धावा. तिसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर केलाय आणि 3 धावा इथे पूर्ण होत आहेत. 3 या धावेनिशी संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले
स्वतः काहीशी टिप्स देत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले 18. 34 धावांचं उद्दिष्ट गाठायचंय. अजून उर्वरित 6 चेंडू बाकी आहेत. म्हणजेच अजूनही 6 चेंडू आणि 16 धावा विजयासाठी पाहिजे ते मुंबई रगर्स या संघाला. थोडंसं कठीण थोडंसं सोपं असं समीकरण. जर पुरेपूर प्रयत्न केले, सुरेश जसा टिकून खेळतोय जर तसा टिकून खेळत राहिला तर धावसंख्या होऊ शकते. 6 चेंडू 16 समीकरण उरलंय. आता मात्र राहुल गोलंदाजी ट्रॅकवरती मात्र सज्ज झालाय. इथे ऑफसाईडला कटवलेला हा चेंडू तिथे एक धाव मिळण्याचा प्रयत्न जरूर केलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर होत आहे. तोपर्यंत चेंडू फेक होईल. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. पंचांचा इशारा येतोय नो. आणि फ्री हिट असेल. फलंदाजाने नोंद घ्यायचे. 1+1 अशा 2 धावा धावसंख्या जाऊन पोहोचल्या 20 या आकड्यावरती. अजूनही 6 चेंडू शेष आहे. 6 चेंडू आणि 14 धावांचं उद्दिष्ट. 6 चेंडू आणि समीकरण उरते 6 चेंडू आणि 14 धावा. पंचांचा इशारा आहे नो. फ्री हिट असेल. फलंदाजाने लक्षात घ्यायचंय फ्री हिट. चांगला बोनस मिळतोय. निर्णायक षटक असताना इथे नो टाकला गेला. फ्री हिट असेल. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी खेळाडूंनी नोंद घ्यायचे तसेच फलंदाजांनी देखील नोंद घ्यायचे. चांगला बोनस पॉइंट दिलाय इथे. 6 चेंडू आणि 14 धावा समीकरण उरते मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा राहुल गोलंदाजी ट्रॅकवरती. लेग स्टिकचा थोडासा बाहेरचा चेंडू स्क्वेअर लेगला मारायचा प्रयत्न जरूर केला होता. पंचांचे हात समांतर होत आहेत. वाईड चेंडू. धाव संख्या जाऊन पोहोचले 21 या आकड्यावरती. पुन्हा एकदा राहुल गोलंदाजी ट्रॅकवरती. इथे ऑफ साइडला जाऊन ढकलण्याचा प्रयत्न जरूर केला होता. चेंडू थोडासा उसळी घेतोय जातोय यष्टांच्या पाठीमागे. इथे कमबॅक करून मात्र दाखवलं ते राहुल याने. अजूनही 5 चेंडू शेष आहेत. उर्वरित धाव संख्या करायची 13. 5 चेंडू आणि 13 धावा असं समीकरण या मैदानामध्ये रंगतंय. क्योफिट प्रीमियर लीगचा हा 5वा सामना. क्रमांक 5. 5 चेंडू आणि 34 धावांचं उद्दिष्ट आहे. 21 धावा फक्त झाल्यात. अजूनही 5 चेंडू आणि 13 धावा विजयासाठी पाहिजे ते मुंबई रगर्स या संघाला. हा लेग स्टिकचा थोडासा बाहेरचा चेंडू थोडासा मुंबई रगर्सला गेम मध्ये आणून देतोय राहुल. थोडासा महाग ठरतोय आता. दडपण त्याच्यावर देखील आहे. 5 चेंडू आणि 12 धावा विजयासाठी पाहिजेत. त्या जर राहुलने रोखल्या तर त्याचा संघ विजय होऊ शकतो आणि याने जर मारल्या तर मुंबई रगर्स हा संघ विजय होऊ शकतो. स्टेप आउट खेळून खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता परंतु वाईड यॉर्करचा प्रयत्न जरूर केला आणि ते सक्सेस देखील झालं. यष्टांच्या पाठीमागे चेंडू गेला. पंचांचा इशारा आहे नो. पुन्हा एकदा बोनस पॉइंट मिळतोय. हा गोलंदाज फेकी आहे असं पंचांचा निर्णय आहे. पुन्हा एकदा मैदानामध्ये काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचले 23 या आकड्यावरती. 2 चेंडूंचा खेळ मात्र समाप्त झालाय. पंचांचा इशारा आलाय नो. फ्री हिट असेल. फ्री हिटचा फायदा उचलावा लागेल. आपल्या संघाला जर विजय मिळवायचा असेल मुंबई रगर्स या संघाला तर फ्री हिटचा फायदा उचलावा लागेल. कमबॅक करून दाखवेल का राहुल. वरून आलाय. वरून ऑर्डर आलाय.
पंच निर्णय द्यायचा आहे. पंच पंच निर्णय द्यायचा आहे. नाही बोलतात. डॉट बॉल डॉट बॉल डॉट बॉल डॉट बॉल का विचार 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. हा चेंडू नो नसेल, माफ करा. म्हणजे 22 आहे स्कोर. धाव संख्या झाले 22. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शेष आहे. जर प्रयत्न केले तर हा सामना नक्कीच विजयी होऊ शकतात. धाव संख्या झाले 22. 34 धावांचं उद्दिष्ट मात्र गाठायचं आहे. अजूनही 3 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता असेल. पुन्हा एकदा ऑन स्ट्राईकला खेळतील. चेंडू थोडासा उचली घेतोय, जातो यष्ट्यांच्या पाठीमागे. चार चेंडूंचा खेळ समाप्त झाला. आता मात्र 2 चेंडू आणि 2 षटकार जर लगावले तर मुंबई रगर्स हा संघ विजयी होऊ शकतो. समीकरण मैदानाच्या आतमध्ये गेलाय. 2 चेंडू आणि 12 धावा. पुन्हा एकदा उचली घेतोय आणि इथे खेळाडू वृत्ती मानावी लागेल, ती म्हणजे बॅट्समन याची. स्वतः आउट झालाय असं त्याने बजावलं तेव्हा पंचांचा बॉट आसमानाकडे गेलं आणि इथे डीजेला मिळते संधी. डीजे कम ऑन. शेवट चेंडू असेल. लेग साईडच्या दिशेने कटवला हा चेंडू. तिथे एक सुंदर क्षेत्ररक्षण होत आहे आणि एकच धाव, परंतु इथे सामना विन होतोय सुपर चॅलेंजर्स आणि गमवावा लागतोय सामना, तो म्हणजे मुंबई रजर्स या संघाला.